नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ जीवन कांबळे. बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज बघूया दिवसभराच्या घडामोडी. आज प्रामुख्यानं देशभरात कालच्या सुप्रीम कोर्टाच्या बेल पिटिशनवरती सिसोदियाच्या याच्यात जे डेप्टी चीफ मिनिस्टर आहेत दिल्ली गव्हर्नमेंटचे आणि जी बेल ॲप्लिकेशन त्यांची पेंडिंग आहे आणि त्यावरती सुप्रीम कोर्टाने केलेलं भाष्य की केसच बनत नाही आणि त्यामुळे त्यांना जे विचारलेले प्रश्न आहेत की हा सिसोदियाकडे पैसे आले कुठून गेले, तुमच्या कुठल्याही चार्जशीटमध्ये किंवा कशातही हे सिद्ध करत नाही की ह्या पैशाचा जो कोणी त्यांना पार्टी फंडात पैसा टाकला त्याचा आणि त्याचा काय संबंध. मग हे कशी केस बनते. म्हणजे त्यांनी सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने एक्सप्लेन केलं की केस त्याचा काही संबंधच नाही, तुम्हाला जर केसच करायची असेल तर पार्टीला करा, पार्टी फंडावर करा. त्याच्यामुळे सर्व लोकांना आश्चर्य वाटलं. त्यांनी सांगितलं की 2 मिनटात ही केस खारिज होऊन जाईल. कुठलाही कोर्ट अशा पद्धतीने ऐकणार नाही की बेनिफिशरीच नाही कोणी ह्याच्यातनं आलेला पैसा. त्याच्यामुळे एक असं वाटायला लागलं की एवढ्या मोठमोठ्या संस्थांचे एवढे मोठे लोक आणि हेच नाही तर CBIमध्ये वेगवेगळ्या हायराची अप टू सेक्रेटरी मिनिस्ट्रीपर्यंत हे लोक गप्प कसे, या लोकांना कळत कसं नाही की आपण जे करतो आहोत ते काय करत आहोत काय नाही. एवढे IPS IAS अधिकारी डझनानी त्याच्यावरती बसलेले आहेत, इतके सिनियर IAS लोक आहेत आणि त्याही लोकांना कळू नये आणि या अशा पद्धतीच्या ज्यावेळेस ब्लंडर करतात म्हणजे त्यावरून असं वाटते की एकामागे ज्यावेळेस त्यांना द्वेषातून किती हे आहेत म्हणजे किती द्वेष कोणावरती करावा, विरोधी पक्षावरती हा द्वेष किती करावा आणि कशासाठी. अल्टिमेटली पॉलिटिकली सत्ता आमच्या हातात यावी आणि किंवा कंटिन्यू राहावी याकरता किती माणसांनी काय करावं आणि एका पाठीमागे नुसतं खोटं बोलणे आणि त्याच्यामुळे देश सारखा पाहतो आहे. आपण जर इतिहासात पाहिलं तर इवन राजेशाही जिथे होती परंतु पब्लिकचा ज्यावेळेस रस्त्यावर आली की त्या देशातली राज्यसत्ता पलटवण्याचे अनेक उदाहरणं आहेत. जरी राजांनी किती जरी अत्याचार केले परंतु त्याच्यानंतर कुठे ना कुठे जेव्हा चीड येते, बदला घेण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र कोणी थांबत नाही. त्यासाठी तुम्हाला प्रेम अहिंसा याचाच मार्ग तुम्हाला अवलंबावा लागेल आणि प्रत्येकाने मला असं वाटते की बुद्धिझमचा अभ्यास करण्याची अत्यंत गरज आहे, नितांत गरज आहे. कारण बुद्धिझममध्येच या सर्व गोष्टी लपून आहेत. सर्व गोष्टीचा उलगडा केलेला आहे बुद्धांनी की याच्यामुळे तुमचीच हानी होत असते. जेवढा तुम्ही द्वेष कराल, जेवढा कुठेतरी अत्याचार कराल किंवा जिथे व्यभिचार होईल तिथे मात्र तुमचं नुकसान होईल. मी काल रोज रेग्युलरली कुठल्या ना कुठल्या माध्यमातून बुद्धाच्या व्हिडिओचे काही कटिंग्स दाखवतो. यामागे एकच हेतू आहे की बुद्धांनी जे तुम्हाला सांगितलेले उद्देश आहेत ते आम्हा लोकांना चांगल्या पद्धतीने कळायला पाहिजे आणि त्याच्यातच तुमची ना आमची भलाई आहे. एक सुंदर कथा बुद्धावरती आधारित आहे. बुद्धत्व प्राप्त होण्याच्या आधी सिद्धार्थ जिकडे घर सोडतो आहे हे सर्वांना माहिती आहे आणि त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपलं अध्ययन करतो आणि प्रत्येक ठिकाणी दुःखमुक्तीचा मार्ग शोधतो आणि शोधत शेवटी अशा एका ठिकाणी येतो की तिथे बिंबिसाराचं राज्य असते मगध आणि तिथनं तो शोधत सिद्धार्थ जात असताना त्या एका गावात असं दिसतं त्यांना की खूप सारे म्हशी तिथे एका यज्ञासाठी कापायला आणतात आणि त्या यज्ञासाठी ते आणल्यामुळे ते रस्त्यात त्यांना विचारतो सिद्धार्थ की कशासाठी एवढ्या म्हशी तुम्ही घेऊन जात आहेत. ते म्हणाले की नाही, महाराजांचं आता एक मोठं यज्ञ केलेलं आहे आणि तिथे आम्ही यांना बळी देणार आहोत. ते पाहून त्यांना फार दुःख होते की या मुक्या जनावरांनी काय केलं, तुमचं काय बिघडवलं, तुम्ही यांना का बळी देता, तुमच्या कोणत्या पूर्तीसाठी या लोकांना बळी देणं कितपर्यंत योग्य आहे. आणि त्यावेळेस मग तिथे ते अडवतात त्यांना आणि ते सांगतात की जरी तुझ्या राजाचा हुकूम असेल तरी मी यांना तुमच्या ह्याच्यात बळी देऊ देणार नाही. आणि ते सिद्धार्थ तिथे बसतो. बसल्याच्यानंतर
त्यांना म्हणतो की तुम्ही वाटेल तसा मला मारा तरी चालेल, परंतु या निर्जीव मारणाऱ्या प्राण्यांना का मारता? आणि ही बाब शेवटी बिंबिसारकडे जाते. राजा बिंबिसार विचारतो की तू माझ्या राज्यामध्ये कोण एवढा धाडस करताय? आणि ते येतात आणि त्याच्यानंतर मागून त्यांचे संवाद होतो. तोपर्यंत त्यांचा चेहरा पाहत नाही आणि तो म्हणतो की हे आमच्या याच्यामध्ये एवढा मला ललकारणारा हा माणूस तरी कोण आहे? तो म्हणे जरी साधू तू नसता तर मी आताच तुझं शिरच्छेद केलं असतं. तो म्हणतो मी तुला परमिशन देतो आणि तुला त्या बंधनातून मुक्त करतो, तू माझा शिरच्छेद कर. आणि ज्यावेळेस तो राजा बिंबिसार तलवार घेऊन ज्यावेळेस बाहेर येतो आणि त्याला शिरच्छेद करायला निघतो त्यावेळेस त्यांना सिद्धार्थ दिसतो. राजा बिंबिसार एकदम त्यांना पाहून एकदम हे होऊन जातं त्यांना की मी कोणाला काय करतो आहे, आणि त्यांना सर्व जुनं आठवायला लागते. आणि अशा ह्याच्यातून तो सुंदरसा व्हिडिओ मी तुम्हाला प्रेझेंट करतो, आवडेल तो तुम्हाला निश्चितच. सुनिए भाई, ये मुनि उदाका रामापुत्ता के आश्रम का मार्ग कौन सा? मुनि उदाका रामपुत्ता जी, उनका आश्रम राजगृह से पूरब की ओर है। आप इसी राह से आगे बढ़िए। धन्यवाद। ये सैनिक पशुओं को कहाँ ले जा रहे हैं? राजगृह ले जा रहे हैं। क्यों? वहां इनकी बलि देंगे। बलियों? हाँ। रुक जाइए, क्यों निर्दोष पशुओं पर अत्याचार कर रहे हैं आप? ऐसा साधु बाबा, हमारा मार्ग छोड़ो। मैं अपने प्राण त्याग सकता हूँ पर आपका मार्ग नहीं छोड़ सकता। पहले आप ये बताइए कि निर्दोष पशुओं को कहाँ लेके जा रहे हैं? इन सबको बलि के लिए ले जाया जा रहा है। आप इन निर्दोष पशुओं का वध करना चाहते हैं? ये आपका धर्म है। तो फिर इन पशुओं की बलि देने से पहले आपको एक नर बलि देनी होगी। ये मेरा धर्म है। कौन देगा नरबलि? मैं दूंगा नर बलि। क्यों हमारे आड़े आ रहे हो? हमें हमारा काम करने दो। हमारे महाराज एक बहुत बड़ा यज्ञ करने के लिए जा रहे हैं और हमारी प्रथा है कि यज्ञ के बाद बलि दी जाती है। किसने बनाई ऐसी प्रथा? उसने जिसके आगे आप सर झुकाकर नमन करते हो? वो मैं कुछ नहीं जानता। हमें तो सिर्फ अपने महाराज की आज्ञा का पालन करना है। मुझे अपने धर्म का पालन करने दीजिए। मैं इन पशुओं को ले जाने नहीं दूंगा। जाओ और जाकर कह दो अपने महाराज कि बलि के पशुओं को रोके एक सन्यासी खड़ा है राम। तुम हमारे महाराज को चुनौती दे रहे हो? नहीं, मैं मानव धर्म का पालन कर रहा हूँ। यदि हमारे महाराज का आदेश न होता कि साधु संत का आदर करो तो हम इसी वक्त आपकी गर्दन धड़ से अलग कर देते। तो कर दीजिए। महाराज, 101 पशुओं की बलि यहाँ चढ़ाई जाएगी। उत्तर में मंडप सजाया जाएगा और 1001 विधियां उधर होंगी। ध्यान रहे किसी प्रकार का विघ्न न पड़े। महाराज की जय हो। तुम तो बलि के पशुओं को इकट्ठा करने गए थे। जी महाराज, पर पता नहीं कहां से बीच में एक सन्यासी आ गया। सन्यासी? ये सूचना लेने आए हो? महाराज वो बीच मार्ग रोके खड़ा है, कहता है कि मैं पशुओं की बलि ना होने दूं। ये मगध नरेश बिंबिसार का राज्य है। क्या बड़े बड़े हमारे भय से थर्राते हैं? वो किसी से नहीं डरता महाराज, मरने से भी नहीं। समझाया, डराया, धमकाया, पर उल्टा मुझे ही कहने लगा कि पहले मेरी बलि दो, उसके बाद पशुओं को ले जाओ। इतना हट? फिर तो उसे हमें अवश्य मिलना पड़ेगा। देखो कौन है जो मगध नरेश बिंबिसार के सामने अपना सर उठाने का साहस कर रहा है। महाराज, सर काट के ही ले आते हैं। ये मेरा राज्य है, यहां केवल मेरा आदेश चलेगा। असंख्य राज्य बने
असंख्य राज्य बिगड़े, अनित्य ही जीवन का परम सत्य है। अब धर्म की शिक्षा तुम मुझे दोगे? धर्म के नाम पर यदि अधर्म होगा तो मैं उसका विरोध करूंगा। यदि सन्यासी नहीं होते तो अभी तुम्हारी बलि चढ़ा देता मैं। सन्यासी की हत्या के पाप से आज मैं तुम्हें मुक्त करता हूं। महाराज बिंबिसार, सिद्धार्थ, तुम सन्यासी? इतने बड़े पाप से तुमने मुझे आज बचा लिया। आपके हाथ मुझे मृत्यु भी स्वीकार, परंतु इस जीव की हत्या का पाप कहीं अधिक बड़ा होता। प्रश्न ये नहीं मित्र कि मैं जीऊं या मरूं, प्रश्न ये, जीवन और मरण के इस चक्र से मुक्ति का कोई तो मार्ग है। यदि है तो उसे खोजना मेरा लक्ष्य है, नहीं तो इन मूक पशुओं की तरह अकारण ही जीऊंगा और अकारण ही मर जाऊंगा। क्या दोष है इन निर्दोष पशुओं का जो महाराज बिंबिसार आपको इनकी बलि देनी होगी? इनमें भी हमारी तरह जीवन की ऊर्जा है। ये कौन सा धर्म जो कहता है कि एक निर्बल को मारने से अशुभ समय टल जाता है? यदि इन मूक पशुओं के मुंह में जीवा होती तो ये भी पूछते कि पाप करे कोई और भरे कोई। यदि ये धर्म है तो आज एक निर्बल सन्यासी आपसे कहता है कि ये अधर्म है। आज मेरे मित्र ने मुझे अधर्म से बचा लिया। आज से मगध में कोई बलि नहीं दी जाएगी। सिद्धार्थ, तुम्हें इस अवस्था में देख ना सकूंगा, इतना बल नहीं है मुझे। बिंबिसार गद्दों पे सोए और सिद्धार्थ या धूल मिट्टी में। नहीं सिद्धार्थ, मेरे साथ राजमहल में चलो, वहां तुम्हारी साधना में कोई विघ्न नहीं आएगा। नहीं महाराज बिंबिसार, जिस तरह आज इस निर्दोष पशु को मैंने बचाया, उसी प्रकार असंख्य मनुष्य पशु जीवन के दुखों से जूझ रहे। सर्वम दुखम दुखम, इस पीड़ा इस दुख का अंत मैंने पा लिया तो मैं सारे जीवों को शांति के मार्ग पर ले जा सकूंगा। औरों के दुख दूर करने के लिए अपने सुखों की आहुति देने वाला मैंने आज तक नहीं देखा। तुम जैसी महान आत्मा ने मित्रता कर मुझ पर कृपा की है सिद्धार्थ, मुझ पर कृपा की। अब मुझे जाने की अनुमति दीजिए। बिंबिसार इतना मूर्ख नहीं सिद्धार्थ। जिस तरह खिलती धूप को मुट्ठी में बांधा नहीं जा सकता, उसी तरह तुम्हारे इस अलौकिक चित्त को मेरे जैसा निम्न व्यक्ति क्या रोक सकेगा? सिद्धार्थ, मित्र को एक वचन दोगे? जब भी तुम्हें मुक्ति का मार्ग मिल जाए तब उसका ज्ञान देने के लिए इस बिंबिसार के पास आओगे। वचन दिए। एक मित्र ये बात समझा सकता था जिसने सब खो दिया, उसी ने सब पा लिया। और जिसे ऐसा लगता है कि
कि उसने सब पा लिया। उससे बड़ा निर्धन कोई नहीं। या व्हिडिओवरून तुमच्या निश्चितच लक्षात आलं असेल की बुद्धांनी अहिंसेवरती किती मोठं काम केलं. म्हणजे या पृथ्वीवरती महावीरांनी तर अहिंसेचं केलंच केलं, परंतु बुद्धांनी ज्या अर्थाने हे नरबळी आणि ह्या लोकांवरती एवढा हल्ला चढवला हा कोणीही चढवलेला नाही. त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू समाजामध्ये एक यज्ञ व्हायचे आणि त्या यज्ञामध्ये हजारो गाई म्हशी जे होते उंट हेच नाही तर तिथे हे आपले अनेक पशु त्याच्यावरती बळी देत होते आणि तिथे यज्ञ चालायचं आणि सर्व मद्यपान आणि याच्यामध्ये ह्या मोठ्या ब्राह्मण कम्युनिटी त्याच्यामध्ये मोठ्या लुप्त झाल्या होत्या. म्हणजे एकदम त्याच्यासाठी ते यज्ञ दिवस चालायचे कितीतरी दिवस. ते ह्या सर्व प्रथा मग बिंबिसारांनी मग त्याला फतवा काढून वगैरे ते सर्व केलेले ह्या गोष्टी आपण इतिहासामध्ये पाहिलं पाहिजे. या सर्व गोष्टीवरून तर आज आपण बहुजन सौरभमध्ये आपण काय काय महत्त्वाच्या बाबी आहे त्याच्यातही थोडंसं आपण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करू. मुंबईतील गोरेगावमध्ये इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग. एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. त्यात 7 लोक मृत्यू पावले. इलेक्ट्रिसिटीच्या स्पार्किंगमुळे झालं. खालच्या फ्लोअरमध्ये तिथे पार्किंग होतं आणि पार्किंगच्या याच्यात तिथे खूप सारे कपड्याचे बंडल ठेवलेले होते. काहीतरी स्पार्क झाला असेल आणि त्याच्यातून ते बंडल जळले आणि त्या धूर आणि त्याच्यामुळे पूर्णच्या पूर्ण वरपर्यंत त्याचं हे झालं, त्याची आग पसरली आणि 7 लोक तिथे जळून खाक झाले. त्याच्यानंतर लगेच इथे चीफ मिनिस्टरपासून सर्व लोक मोठमोठाले अधिकारी तिथे आले आणि त्यांच्या लक्षात आलं की इथे पार्किंगमध्ये या लोकांनी किती मोठ्या प्रमाणामध्ये कपडे तिथे ठेवले होते आणि त्याच्यामुळे त्याला आग पेटली. आणि या दिवसातले कपडे म्हणजे कॉटनचे नाही, पॉलिस्टर असतात. पॉलिस्टर म्हणजे पेट्रोकेमिकल पदार्थातनं तयार झालेले असतात. त्याच्यामुळे एकदा छोटीशी चिंगारी जरी पडली तर ते याच्यासारखे फुटतात, बिलकुल पापडासारखे जळतात. ते इतके भराभर त्याच्यात आग पसरते की तुम्ही किती टाका, पाणी टाका, काही टाका. आणि त्या ज्या असे स्फोटक झालं की ते फैलते जिकडे तिकडे त्याचे ते प्लास्टिकच्या जर असे पडले तर त्याचे आग अजून तीव्र होत असते. म्हणजे एकीकडे तुम्ही तेलापेक्षाही तीव्रता या पॉलिस्टरच्या कपड्यांमध्ये असते आणि तेच तिथे ते साठा होता. त्याच्यामुळे निश्चितच त्या आगीचं ते हे झालेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात आग वाढण्यामध्ये त्याला मदत मिळालेली आहे. आम पार्टीचे खासदार संजय सिंह यांना 5 दिवसाची ईडी कोठडी. त्यांनी आता ईडीची कोठडी दिलेली आहे. 5 दिवस आता काय काय विचारपूस करणार आहेत आणि काय नाही. दिवसभर अर्धा तास विचारपूस करतील किंवा दिवसभर तेच प्रश्न. कुठून आले पैसे, तू कोणाला इंट्रोड्यूस करतो, काय झालं काय नाही, अशा याच्यातली ती पण सुद्धा बातमी आम्ही लावलेली आहे. मागील 6 महिन्यात रिक्त जागा भरती आणि औषध पुरवठ्यासाठी काय केले, उच्च न्यायालयामध्ये हे मॅटर गेलं आणि त्यांना जेवढे आता महाराष्ट्रामध्ये अनेक हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लहान मुलांचा डेथ झाला त्या सर्व बाबीला रिट पिटिशनच्या माध्यमातून काही लोकांनी चॅलेंज केलं आणि मुंबईत उच्च न्यायालयाने विचारलं की एवढ्या याच्यामध्ये डॉक्टर इतक्या मोठ्या प्रमाणात डॉक्टरचा तुटवटा आहे आणि अनेक ठिकाणी त्यावेळेस तुम्ही रिक्त पदावरती काय काय केलं ते सांगा आणि त्याच्यामुळे औषधी कशा काय एकदम कमी झाल्या आणि त्याच्यासाठी तुमचं बजेट किती आहे आणि किती असायला पाहिजे याच्यावरती तुम्ही त्याच्यात नोटीस झालेली आहे आणि त्या नोटीसचा आज आम्ही महत्त्वाची बातमी म्हणून त्याच्यात टाकलेलं आहे. त्याच्याच खालोखाल आज आम्ही कॉन्ट्रॅक्टर कर्मचारी ह्याच्यावरती परमनंट करू प्रकाश आंबेडकरांची बातमी आज आम्ही घेतलेली आहे. आता मला कळत नाही की प्रकाश आंबेडकरांकडे आज एकही आमदार नाही, कोणते काही नाही आणि त्यांनी फक्त एक पत्रकार परिषदेत त्यांनी ते केलेलं आहे. आता असं आहे याच्या आधी पण BSPच्या लोकांनी खूप अशाच मोठमोठालं हे करायचं, मी असं करील तसं करेल, परंतु आज सध्या त्यांच्याकडे एक आमदार नाही, खासदार तर सोडा, खाली कॉर्पोरेटरसुद्धा नाही, अशी ही अवस्था आहे. लोकांकडे संघटना नाही आणि संघटना नव्हताना फक्त बातम्या छापायच्या, बरोबर नाही. एक आमच्या शेजारी त्याच्या बाजूला आम्ही एक स्मृती अभियान म्हणून आज आम्ही एक अभियान शशिकांत हुमणे एक अत्यंत महत्त्वाचा एक आम्ही ही ॲक्च्युली बातमी नाही आहे, ही ॲक्च्युली आम्ही एक ॲडच केलेली आहे. शशिकांत हुमणे हे आमचे डायरेक्टर आहेत आणि आमच्या बहुजन सौरभला त्यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. त्यांचा मुलगा 32व्या वर्षी अभियान यांनी आपल्या आयुष्यात इतकं काहीतरी केलं. तो इंजिनियर होता,
त्याच्यानंतर त्यांनी अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं आणि स्पेस इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी अमेरिकेत गेला, तिथून त्यांनी एज्युकेशन घेतलं आणि ते एकच बुद्धाची करुणा त्याच्यात इतकी जास्त भरली होती जिकडे तिकडे की त्याच्यामुळं त्यांनी विचारलं की गरीब लोकांना मला मदत कशी करता येईल. एक साऊथमध्ये ते असताना एका ऑटोवाल्यांच्या ह्याच्यातनं त्याला ते ऑटो घेऊन दिला, त्याला पैसे दिले. म्हणजे जो कोणी असा पोरगा मिळाला की त्याला कशी मदत करू आणि किती मदत करू. छत्तीसगडमध्ये त्यांनी मोठा एक प्रयोग केला आणि तिथल्या लोकांना करायचं, जिथे तिथे ज्या त्या शाळेमध्ये उठसूट जायचा आणि विषयाबद्दलचं प्रेम कसं निर्माण करावं, केमिस्ट्रीबद्दल, फिजिक्सबद्दल आणि टेक्नॉलॉजीबद्दल लोकांना, पोरांना जागृती कशी करावी. स्पेशली त्यांनी बुद्धिस्ट लोकांना खूप मदत केली. आणि त्याच्यानंतर त्यांनी एक वर्धेला एक मोठं सेंटर त्यांनी उघडलं आणि स्पेस आणि तुमचं म्हणजे हे पूर्ण स्पेस इंजिनिअरिंगसारखं त्यांनी मोठी एक लॅब तयार केली. इच्छा तेवढीच होती की ह्या पोरांना त्याच्याबद्दल इंटरेस्ट डेव्हलप व्हावा, की आकाशात तारे कसे जातात, त्याचं कसं अध्ययन होते, कोणत्या माध्यमातून केलं पाहिजे, कसं आहे, म्हणजे त्याच्या इंजिनिअरिंग कोणत्या टाईपची इंजिनिअरिंग आणि ह्याच्यात आणि बुद्धाच्या तत्त्वज्ञानाला घरोघरी पोहोचवणं हेच त्यांच्यातलं सर्वात मोठं एक येतं. अत्यंत करुणा, जिकडे याची करुणा त्यांच्यात भरलेली होती. ते आज त्यांचा 32व्या वर्षी हृदयविकाराने ते एक झाले. अत्यंत त्या परिवारावरती मोठा एक आघात झाला आणि आमचे शशिकांत हुमणे तर बिलकुल कोणाहीसाठी ते दानी म्हणूनच ओळखल्या जातात. अत्यंत दान पारमिता त्यांच्या रक्तात आहे. कोणीही जरी त्यांना अपील झालं पाहिजे. आत्ताचमध्ये आम्ही दीक्षाभूमीला दान करणारे फार कमी असतात, पण त्यांनी म्हटलं की सिद्धार्थ चला तुम्ही आपल्याला कोणाला तरी दान द्यायचं आहे. तर मी अनेक संस्थाला इवन मला पण आम्हालाही बहुजन सौरवला त्यांनी दान केलं आणि दीक्षाभूमीला त्यांनी दान केलं. अनेक ठिकाणी मोठी लिस्ट आहे. सांगायचं म्हणजे दान पारमिता त्यांनी फार मोठा आणि त्यांच्या मुलात दान पारमिता खूप जास्त होती. त्यांनी सरकारी नोकरी वगैरे सर्व बाजूला टाकली. त्यांना मोठी नोकरी मिळाली असते, अमेरिकेसारख्या ठिकाणी तो राहून राहिला असता, परंतु ते सर्व काही त्यांनी सोडलं आणि तो सातत्यानं असं झालं. त्याला स्मृती अभियान म्हणून आम्ही आज त्याचं मोठं हे केलेली आहे. त्यांना त्यांच्या परिवाराला आज तरी हे एवढा मोठा दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, आज त्यांची आठवण सर्वांनाच आहे, सर्व सोसायटीला आहे. आज वर्धेतल्या प्रत्येक ठिकाणी जिथे त्यांनी काम केलं त्यांचे सर्व मोठा मित्रपरिवार आज ते आठवण करत आहेत त्यांना. चला आज बघूया आपण आयकर विभागाची एक छोटीशी हे की एका ठिकाणी त्यांनी एक मयूर म्हणून एक प्रॉडक्ट विकतात, एक ॲग्रो इंडस्ट्रीशी संबंधित आहेत आणि त्याच्याकडे किती या इन्कम टॅक्सच्या धाडीमध्ये काय सापडावं तर 3 कोटीची रोख आणि 3 कोटीचे सोने. काय एवढा पैसा आहे लोकांकडे, कसा काय याच्यातून करतात आणि एवढा पैसा त्याच्यात असेल. वनस्पती ॲग्रिकल्चरशी संबंधित आपण गरीब लोक आहेत, पण जे लोक कॉस्मेटिक्स ते बनवतात तर हजार 1500 रुपयाला ते बनवतात. त्याच्यातलं याचे प्रॉडक्ट मात्र ते एक 2 रुपयात 5 रुपयात घेत असतील आपल्याकडनं आणि ते फक्त इकडून तिकडे मिक्स करून आपापल्या लेबल आणि हे ते सर्व करून लाखो करोडो रुपये ते कमवत आहेत. आपल्या लोकांनाही लक्षात आलं पाहिजे की आपण आता अशाच कुठल्या तरी इंडस्ट्रीमध्ये आपला सहभाग असला पाहिजे. इकडे बाजूलाच आम्ही एक बातमी लावली तर सगळे पक्ष भाजपत विलीन करू. बच्चू कडू सातत्यानं अमरावतीचे आमदार आहेत आणि सातत्यानं सरकारवरती हमला करत असतात आणि हमला करून त्यांना ते सांगितलं की त्यांना चिमटे घेणं सुरूच असते आणि अशा ठिकाणी त्यांचं ते विधान अत्यंत बोलकं आहे. त्याच्याच खाली आज आम्ही लावलेली आहे नर्गिस मोहम्मदी यांना नोबेल पुरस्कार. एक तेहरानच्या जेलमध्ये नर्गिस मोहम्मदी हिला खूप दिवसापासून अजूनही जेलमध्येच आहे ती, परंतु तिने ज्या पद्धतीने स्त्रियांसाठी काम केलं आणि सातत्यानं करत होती आणि आजही ती न इकडे तिकडे न डगमगता आज पुन्हा ती जेलमध्ये आहे, त्याची नोंद घेऊन आज तिला नोबेल प्राईज देण्यात आलेलं आहे. अत्यंत चांगली बाब आहे की कमीत कमी तुम्ही तुमचे चांगले कामं करत तुम्ही जेलमध्ये जरी गेलात तरी त्याची नोंद जागतिक लेवलवरती घेण्यात येते. हा एक महत्त्वाचा फार संदेश आहे. आम्हा सर्व लोकांना तो कळला पाहिजे. निश्चितच तिला आम्ही सॅल्यूट करतो की आज तिने शांतता पुरस्कार तिला मिळालेला आहे. मुस्लिम बाई आहे परंतु सातत्यानं स्त्रियांसाठी ती लढते आहे आणि तेहरानसारख्या ठिकाणी कट्टरपंथीय जिथे आहेत तिथे तिला जेलमध्ये बंद आहे.
त्याच्या शेजारी आम्ही बहुजन सौरभचं एक जाहिरातचं हे दिलेलं आहे. आम्ही आपल्या दीक्षाभूमी संदेश म्हणून एक दरवर्षी एक मॅगझिन काढत असतो दसऱ्याच्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त, आणि त्याच्यामध्ये सर्वांना आम्ही अपील करत असतो, कारण जो काही तुटवडा आमचा असतो वर्षभराचा त्याच्यात थोडासा आज आम्हाला थोडा सपोर्ट होतो. त्यामुळे त्या मॅगझिनमध्ये जास्तीत जास्त छोट्या मोठ्या जाहिराती त्याच्यामध्ये येतील अशी आमची अपेक्षा असते. मला असं वाटते की तुम्ही सर्व जे कोणी यूट्यूब चॅनल पाहत असाल तर तो निश्चितच तुम्ही बहुजन सौरभला अशी मदत नाही तर कमीत कमी एखादी कुठली तरी एक आपला शुभेच्छा म्हणून तरी तुम्ही ते दिलं. 500, 1000, 1,500 काय काय असेल ते तुमच्या जेवढी ऐपत असेल त्या पद्धतीने करावी आणि बहुजन सौरभला सातत्यानं जिवंत ठेवावं अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही जे कोणी असाल तर त्यांनी त्या अकाउंटमध्ये बहुजन सौरभच्या अकाउंटमध्ये निश्चितच थोडी तरी रक्कम टाकावी असं मी सर्वांना आवाहन करतो. आज 5/4 आम्ही महानिर्मितीच्या कोराडी कार्यालयावर मोर्चाची धडक. आमदार सुनील केदार यांना एल्गार. कोराडी कार्यालयावर मोर्चाची धडक आज आम्ही याच्यासाठी केलेली आहे, प्रकल्प बाधित बेरोजगार युवकांना रोजगार मिळण्यासाठी. आता अनेक तिथे प्रोजेक्ट होते ते बंद झालेले आहेत आणि त्याच्यामुळे जे कोणी तिथं तो रोजगार मिळत होता तो पूर्णपणे बंद झालेला आहे. त्यामुळे तो अत्यंत महत्त्वाचा आणि लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, रोजीरोटीचाशी संबंधित आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये महादुला इथे कोराडीला एक आंदोलन सुरू आहे आणि त्याचं सर्वच्या सर्व संयोजन आमदार सुनील केदार करत आहेत, म्हणून ती बातमी आम्ही महत्त्वाची तिथे टाकलेली आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नियोजन सभा आज तिथे दरवर्षीच तिथे नियोजन सभा होत असते आणि त्या नियोजन सभेमध्ये यावेळेस कशा पद्धतीचं नियोजन होईल याच्याबद्दलची तिथे सर्व चर्चा होतील. तुमच्या संविधानाची मूल्ये लोकांसमोर चर्चेसाठी ठेवा. MD चंदन शिंदे. DK बोरकरांची एक भामसेप आहे, भामसेपमध्ये 2-3 भाग आहेत, त्याच्यातली DK बोरकर आणि यांची एक महत्त्वाची एक हे आहे संस्था आहे भामसेप म्हणूनच, आधीची ओरिजिनल भामसेप म्हणजे कांशीरामची भामसेप नाही. तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की तुमच्या संविधानाची मूल्य ते प्रत्येक लोकांना चर्चेसाठी आणलं पाहिजे. रात्रंदिवस त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे की कुठल्या कुठल्या सेक्शनमध्ये काय काय आहे. तुम्हाला आठवतच म्हणजे मी मागे बोललोही असेल, मी लंडन इथे असताना तिथे आर्टिकल 12, आर्टिकल 14, आर्टिकल 19, आर्टिकल 20 असे छोटे बुकलेट निघतात आणि त्या बुकलेटमध्ये तिथल्या ज्या संस्था आहेत त्या मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात आणि त्याच्यासाठी आर्टिकल 14, आर्टिकल 16. तर मला असं वाटते की वेगवेगळ्या नावाने त्या संस्था न करता जर तुम्ही आर्टिकल्सच्या ह्याच्याने जर त्या छोट्या संस्था रजिस्टर्ड झाल्या की ती पर्टिक्युलर लोकांच्या लक्षात येईल की बाबा ही आर्टिकल 14ची संबंधित आहे, ही आर्टिकल 16शी संबंधित आहे, म्हणजे रिझर्वेशनशी काम करणाऱ्या ह्या संस्था आहेत हे आयडेंटिफाईड होतील. अशा पद्धतीच्या तिथे अनेक संस्था आहेत. तशा पद्धतीने जर आपल्या भारतामध्ये जर आपण त्या पद्धतीचं रजिस्ट्रेशन जर केलं किंवा पॉम्पलेट काढले तर त्याच्यामुळे आम्हा लोकांना पहिलेच त्याच्यात की बाबा ह्या संस्था काय कशासाठी कामं करतात हे लवकर आयडेंटिफाईड होतील. त्याच्याच खालची आज आम्ही बातमी लिहिलेली आहे. अनितच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत अनेक विषयावर चर्चा झालेली आहे. वर्धेची न्यूज, वर्धा इथे त्या दिवशीच एक मोठी एक सभा झाली आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी कार्यकारिणी ठरवण्यात आली आणि त्या कार्यकारिणीची पूर्ण मोठा फोटोग्राफ आहेत आणि काय काय तिथे ठराव झालेले आहेत त्या सर्वच्या सर्व बातम्या आम्ही तिथे आज टाकलेल्या आहेत. तृतीयपंथीच्या द्वारे समुदायामध्ये जनजागृती. त्यांनी बर्थ कंट्रोलवरती मोठ्या प्रमाणामध्ये तृतीय समुदायामधल्या लोकांनी एक हातात एक काम घेतलेलं आहे की सोसायटीमध्ये जाऊन जनजागृती करायची. रस्त्यावरती भीक मागत फिरण्यापेक्षा हे काम निश्चितच चांगलं आहे आणि जोपर्यंत तुम्ही आणि ते लोकांमध्ये मिक्सअप होत नाही, त्यांची एक वेगळी आयडेंटिटी असल्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही थोडासा वेगळा असतो. परंतु जर ते आपल्या सोसायटीमध्ये मिक्स झाले तर मला असं वाटते की निश्चितच त्यांच्यात सुधारणा होईल. बाबासाहेबांनी ज्यावेळेस आपल्या पेहरावावरती स्त्रियांच्या बोललेत खूप आधी म्हणजे महाडच्या सत्याग्रहाच्या आसपासचीच ती सभा होती आणि त्यांना उद्देशून बोलले की तुम्हाला हा पेहराव बदलावा लागेल. ब्राह्मण स्त्रियासारखा तुमचा पेहराव असला पाहिजे. पेहराव म्हणजे तुमची जी काही तुमची म्हणजे घालण्याची हे आहे फॅशन आहे. जसं आता मुस्लिम स्त्रिया
वेगळ्या आयडेंटिफाईड होतात. त्या पद्धतीने तुम्ही व्हायला नको. आणि त्याच्यामुळे कसं की मुस्लिम स्त्रिया ह्या लवकर ओळखायला येतात, कारण त्या समाजापेक्षा वेगळ्या दिसतात. त्याच्यामुळं त्यांनी तेच म्हटलं होतं की तुमचा पेहराव आणि तसंच इवन त्यांच्यात आता तृतीयपंथीयांमध्येही त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही लोक पब्लिकमध्ये मिक्सअप झाले पाहिजे, तुम्हाला तृतीयपंथ्यासारखे टाळ्या वाजवत जाण्याची काही गरज नाही. आणि बरं आहे, मलाही त्याच्याबद्दल सहानुभूती आहे. आमच्या अनेक संस्थांमध्ये ते येत असतात आणि त्यांनी आपला थोडासा उद्धार केला पाहिजे. त्याच्याच खालची बातमी आम्ही घेतली आहे. व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे बडनेरा पोलिसात गुन्हा दाखल. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या याच्यामध्ये काहीतरी गुंडागर्दीच्या ह्याच्यातनंही काही लोक पहलवानी म्हणून मोठमोठाले व्हिडिओ काढतात आणि त्याला व्हायरल करतात आणि त्याच्यातनं आपलं राजकारण करत असतात. त्याच्यावरती पोलिसही त्याच्यावरती हे करतात आणि पोलिसांनी त्याच्यावरती कारवाई केल्याची ती बातमी आहे. विकास म्हणजे काय यावरती एक आमचा अग्रलेख आहे. पान 2 वरती आम्ही रोजप्रमाणे आज हे करतो आहे. आता नागपूरातला आम्ही चित्र त्याच्यात मोठं रंगवलेलं आहे की त्या दिवशीचा जो ढगफुटीचा कार्यक्रम झाला आणि ज्या घटना झाली आणि त्या घटनेतनं जे नागपुरातनं जे नागपूर पाणीमय झालं आणि जिकडे नावासारखे लोक फिरायला लागले आणि संपूर्ण पश्चिम नागपुरात जिकडे तिकडे पाणीच पाणी 2-2, 3-3 दिवस फक्त पाणी काढायला लागले. खालच्या फ्लोअरमध्ये तर गुटणा पाणी आलं होतं. अशी ती अवस्था जी झाली आणि त्याच्यामुळे म्हणजे आता ठरलं काय, तसंही अंबाझरीची जी हाईट आहे ती खूप हायटेड आहे. आणि आम्हाला आठवते की लहानपणी आम्ही तर मेडिकलच्या मागे राहतो, परंतु असा साऊथला असा मोठा उतार आहे तिथून की त्यावेळेस ज्यावेळेस मोठा ओव्हरफ्लो होत होता, फ्लड येत होतं आणि फ्लडमुळे मोठमोठाले मासे अंबाझरीच्या तलावातनं सुटून आम्ही या मेडिकलच्या मागे विश्वकर्मानगरमधून एक मोठा नाला होता आणि त्या नाल्यामध्ये पाऊस थांबला की तिथं नाल्यामध्ये मोठमोठाले मासे लोक पकडायला जायचे. म्हणजे अंबाझरी कुठे, विश्वकर्मानगर कुठे, एवढा मोठ्या ह्याच्यामध्ये तो उतार असल्यामुळे पाण्याचा फ्लो होता. आता पाण्याचा फ्लो जिकडे तिकडे थांबवण्यात आला. सिमेंटचे रोड झाले, त्याच्यामुळे म्हणा हाईट वाढलेली आहे, रस्त्याची हाईट अत्यंत वाढली. त्याच्यामुळे जो फ्लो होता तो डायवर्ट झाला, थांबला तिथेच. त्याच्यामुळे अशा घटना झालेल्या आहेत. एक सुंदर आम्ही त्याच्यातला अग्रलेख आज चांगला लिहिलेला आहे. एक आमच्या मित्रांचा आहे ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षांचा प्रचार खोट्यास खफी बाजार. म्हणजे जे आजपर्यंत जे लोक फ्लॅश मारत असतात, आज मोदींची सत्ताच त्याच्यावरती आहे की जो प्रचार खोटा करायचा आणि त्याच्यामुळे खफी आणि बाजारामध्ये हे सांगायचं आहे आम्ही जे बोलतो आहे तेच खरं. याच्यावरती त्यांनी सुंदर पद्धतीने एक आपला लेख लिहिलेला आहे. तो लेखही वाचनीय आहे. मी सर्वांना अपील करेल की त्यांनी तो वाचावा. शिक्षण भ्रम आणि वास्तव्य याच्यावरती संदीप गायकवाड यांनी सुंदर रेखांत हे केलेलं आहे की शिक्षण आणि शिक्षणाचा खरा वापर हा खराच आर्थिक म्हणजे तुमच्या उन्नतीसाठी होतो की फक्त डिग्र्यासाठी होत असतो. याच्यावरती एक सुंदर संदीप गायकवाडांचा एक लेख आलेला आहे. तो आम्ही वाचलाच, अत्यंतच वाचनीय आहे. सनातनी खालीच आम्ही त्याच्यामुळे मोठा एक लेख लिहिलेला आहे. चिंतामण भागवत, मी सकाळीच त्यांना फोन केला. एक सनातनी ब्राह्मणात्वावरून हिंदुत्वावर कसे आले. तुम्हाला माहिती असेल की बौद्ध काळात तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे सनातनी धर्म होता आणि सनातनी धर्म त्याच्यानंतर मग हिंदू धर्म म्हणजे आताचा आहे, जवळपास 1800-1700 मध्ये झालेला आहे आणि तो सिंधू नदीशी त्याचा संबंध आहे. आणि त्याच्यानंतर एक हिंदू आणि हिंदुत्व असं हे आता त्या टिळकांपासून ते सर्वच्या सर्व हे झालेलं आहे. परंतु इतिहासामध्ये सनातनी धर्म हाच तुम्हाला तो दिसतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ह्या लेखामध्ये अनेक बाबींचा त्यांनी उल्लेख केलेला आहे की कशा पद्धतीने पुष्पपुत्र शुंगानी मौर्यानी सेनापती यांनी या ब्राह्मणांनी कसा हल्ला करून आणि संपूर्ण दहशत निर्माण केली आणि संपूर्ण भिक्षू आणि बुद्धिझम इथनं कसं संपवलं आणि जे इथे संपवलं. पण एक गोष्ट अशी झाली की जेवढे भिक्षू पळाले इकडून तिकडे जिकडे तिकडे, तर त्यांनी सर्व पुस्तकं आणि बुद्धिझमचं सर्व साहित्य घेऊन पळालं. म्हणून त्याच्यामुळे काय झालं की जिकडे तिकडे म्हणजे इंडियाच्या बाहेर जेवढे भंते गेले त्या सर्व लोकांना जिकडे तिकडे बुद्धिझम पसरलं आहे आणि प्युअर फॉर्ममध्ये झालेलं आहे. हे एक चांगली एक उपलब्धी जरी असतं, परंतु दुर्दैवानं मात्र देशातून बुद्धिझम हा नष्टच झाल्यासारखा होता. परंतु पुन्हा पुनर्जीवित करण्याचं काम, मोठं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे, तुम्हा सर्वांना माहिती आहे. आणि आता सर्व लोकांना
ओबीसीच्या सर्व लोकांना कळायला लागलेलं आहे की आपल्याला दुसरं तिसरं काही नाही आहे, बुद्धाशिवाय आपल्याला पर्यायच नाही आणि बुद्धाच्याच मार्गाने गेल्याशिवाय आपली उन्नती नाही, हे आता मात्र लोकांना कळायला लागलेलं आहे. एक सुंदर एक आजचा अग्रलेख आहे विलास गजबे यांचा, अभियान धडपड प्रेरणादायक. आत्ताच मी शशिकांत हुमनेंचा मुलगा अभियान याच्याबद्दल मी तुम्हाला बोलले की त्याच्यात त्यांनी सविस्तर आजच्या लेखामध्ये त्यांनी अनेक पैलूवरती त्यांच्या वेगवेगळ्या याच्यावरती त्यांनी पूर्ण त्यांची माहिती देत हा मोठा अग्रलेख लिहिलेला आहे. त्याच्यावरती निश्चितच हा आम्ही सांभाळून ठेवू. हा लेखच अत्यंत महत्त्वाचा आहे. आज त्याच्याच खालीच आम्ही गोंडवाना विद्यापीठात ठरत आहे प्राध्यापक भरतीसाठी गोंधळाचे माहेरघर. गोंडवाना विद्यापीठामध्ये खूप साऱ्या गोंधळ आहे आणि तिथल्या रिक्रुटमेंटमध्ये तर फार मोठ्या प्रमाणात हे झालेली आहे, घपला झालेले आहेत. आणि मागच्या एका एपिसोडमध्ये मी पुन्हा त्याच्यावरती एक्सप्लेन केलं आहे की कोणत्या कोणत्या पद्धतीचं आहे. तिथलं ॲडमिनिस्ट्रेशनच सर्व उत्तर भारतीयांच्या हातात आहे आणि ते लोक कशी अरेरावी करतायत ते सर्वच्या सर्व मोठ्या पद्धतीने आम्ही चांगल्या पद्धतीने आम्ही तुम्हाला सर्व एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्याच खाली आज आम्ही शाळेचे खाजगीकरण देशाचा विनाश अटळ असं म्हणून महेंद्र कुंभारे यांचं एक आहे. आता त्याच्याही तेही एक वाचण्यासारखं आहे, ते त्यांनी आपल्या पर्स्पेक्टिव्हने लिहिलेलं आहे. परंतु शिक्षणाची वाढ एका पद्धतीने व्हावी. इवन युरोपमध्ये आम्ही पाहिलं, इवन लंडनमध्ये पाहिलं की जेवढं काही शिक्षण आहे ते प्रायव्हेटायझेशन नाही आहे, ते स्टँडर्ड एज्युकेशन त्यांनी सरकारी याच्यातच ठेवलेलं आहे आणि प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन फार कमी आहेत आणि जे आहेत त्या वेगळ्या आहेत, पण त्यांच्या ह्याच्यातलं एज्युकेशन वेगळ्याच पद्धतीचं असतं. अशा त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये त्या लेखामध्ये दम आहे. मी वाचला, फार चांगला लेख आहे. अर्धशतक पार करूनही पुढे गेलेल्या आंबेडकरी संघटना तरी एक होईना, याची अनेक बाबी आहेत. अनेक लोक, रतन तायडेचा हा लेख आहे, त्यांनी रिपब्लिकन पार्टीवरती खंत व्यक्त केली आणि अनेक लोकांनी, आता तुम्हालाही माहिती आहे की रिपब्लिकन पार्टी आता जवळपास जमा झालेली आहे. आता तुम्हाला आंबेडकराईट लोक जे कुठल्या पार्टीमध्ये असेल त्याच्यासोबत राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे की तुम्ही, आणि जो अशी भाषा बोलतो तो स्वतःच मात्र लीडर होतो. आजपर्यंत जेवढ्यानी अशी भाषा वापरली की रिपब्लिकन पार्टीला मी एकत्र करतो आणि तोच लीडर होण्याचा प्रयत्न करतो. मी मागच्या एका याच्यात व्हिडिओत बोललो आहे तुम्हाला की आमच्याकडे अनेक लोक जे सुरुवात करतात त्यांचं स्वतःचंच बॅकग्राऊंड किती चांगलं आहे, किती त्याच्यात आहे, हे त्यांना स्वतःच त्यांनी आपला तपासावं. आम्ही लोक तर तपासतो. हा आंबेडकरी समाज अत्यंत हुशार झालेला आहे, ते सर्व तपासतात आणि इलेक्शनच्या वेळी जे करायचं तेच करतात. म्हणून या सर्व छोट्या छोट्या ग्रुपला त्यांच्या जमानती जप्त कराव्या लागतात, अशी परिस्थिती निर्माण होते आणि ती सर्व आमच्या एज्युकेशनचाच भाग आहे. त्याच्यात तुम्हाला सांगण्याची गरज नाही. अशा पद्धतीचा आज आम्ही बहुजन सौरभ अशा पद्धतीने चारही पानं आमचे संपवलेले आहेत. आम्ही सर्व जे कोणी व्हिडिओ पाहत असतील आमचा बहुजन सौरभचा, तेवढ्यांना पुन्हा या सर्वांना शेअर करण्यासाठी मी निमंत्रण, एक आव्हान करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार. जय भीम.